ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे। नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलं। ज्याचा जीव वाचवायला आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। ते ठाण्यात बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे। काही उपक्रम सुरू होतात पण कालांतराने बंद होतात, परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला उपक्रम तसेच अखंडितपणे सुरू आहे। मी स्वतः 31 डिसेंबरला रक्तदान करतो। एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर, महारक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातो। रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही। नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्षे आपण करत आहोत। मला वाटतं जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठेही साजरा होत नाही। दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि मला आठवते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरुवात पहिली केली। आनंद दिघे साहेबांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले। या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावं लागत नाही, कुणालाही निमंत्रण पाठवावं लागत नाही। आपोआप सगळे लोक या ठिकाणी येतात, शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात। याचं वैशिष्ट्य आहे असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 31 डिसेंबरला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला। रक्तदानाशिवाय म्हणजे ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात घेऊन दिघे साहेबांनी सुरू केलेल्या 28 वर्षापूर्वी रक्तदानाचा उपक्रम आजही सुरू आहे। मी स्वतः रक्तदान 31 डिसेंबरला करतो। या 31 डिसेंबरचा समारोप आणि नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात। अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे। मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो। 2024 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा। या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा। या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो।